लोणंद या ठिकाणी या महाराष्ट्रातील रामोशी समाजाचे एक जाणतं नेतृत्व नेहमीच रामोशी समाजाला संघटित करण्यासाठी वरचेवर सगळ्यांना फोन करून एकत्र बोलवण्याचं काम लोणंदचे संजय जाधव करत असतात आणि नेहमी आम्ही त्यांच्या शब्दाला किंमत देऊ या महाराष्ट्रामध्ये समाजसेवेसाठी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. परंतु महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षे 10-15 वर्ष झालं मी काम करतो. याच्या अगोदर पण आम्ही अशोकराव जाधवांचं काम करत होतो. त्याच्या अगोदर मी वसंतराव चव्हाणांचं काम केले. ज्या वेळेला या जागेसाठी पुण्यात जी आत्ता जी काही जागेसाठी कालवा चालला आहे ह्या जागेसाठी आम्ही पुण्यात आंदोलनं केलेले आहेत, आपल्याला माहीत आहे. आणि ही गोष्ट या महाराष्ट्रात आता या 5-6 दिवसात जी उद्भवल्या उमाजी नाईकांच्या स्मारकाबद्दल त्यामध्ये संजय जाधवांनी पुढाकार घेऊन हे सगळ्याच क्षत्रिय म्हणजे सगळ्याच रामोशी समाजातील लोकांना विनंती केली आणि आज ठराविक लोक या ठिकाणी आलेले आहेत. पण ही आले ती ही माझ्या माहितीप्रमाणे समाजाची जाणीव असणारी लोक आहेत, निस्वार्थपणाने समाजसेवा करणारी लोक आहेत. त्यामुळेच ही वरचेवर एकत्र येत असतात. त्यात माझ्या माहितीप्रमाणे राजकीय अस्तित्व किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी कोण आलेला नसून हे फक्त समाजसेवेसाठी आणि रामोशी समाजाच्या कल्याणासाठी आपण एकत्र आलो. दुसरी गोष्ट, आज या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये गेले 40 वर्ष 45 वर्ष स्मारक आपल्या क्षत्रिय रामोशी संघटनेच्या वतीनं सांभाळलं जातं. तिथं सच्च्या रामोशालाच फक्त एंट्री दिली जाते आणि फुटीर रामोशाला बहुतेक देत नाही. हा महाराष्ट्रभर गवगवीत प्रसिद्ध मुद्दा आहे. तर हा मुद्दा त्यांचा रास्त आहे, कारण समाजसेवा ही समाजसेवा असावी, समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे. या हेतूनच ही लोक त्या ठिकाणी वागत असतात. म्हणून वरचेवर आमच्यासारख्याला चांगल्या कार्यकर्ता, मी स्वतःला चांगला कार्यकर्ता समजतो, कारण कुठेही मी कुणाच्या एकाही रुपयात निंदा नाही आणि कुणाचाही मी चहा केलेला नाही. त्यामुळं मी समाजसेवेसाठी चांगला कार्यकर्ता आहे आणि या महाराष्ट्रातील रामोशी समाजाला सांगण्याचं आत्ता जो अन्याय आपल्या होतोय ह्याच्यासाठी पुणे या ठिकाणी संपूर्ण जागेचा ठराव गेले 40-45 वर्षापूर्वी या नगरपालिकेनं असू दे किंवा शरद पवारांची सत्ता असताना या शरद पवार साहेबांच्या सत्तेच्या अंडरखाली ही जागा आपल्याला मिळालेली होती आणि त्या पूर्ण जागेचा वापर आपल्या समाजासाठी करण्यासाठी दिलेला आहे. आणि उमाजी नाईकांचं स्मारक तिथं मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य उभा राहावं असं शासन दरबारी सुद्धा झालेलं आहे. तरी सुद्धा आत्ता अलीकडच्या काळात काही कागदोपत्री लोकांचे बिल्डरांना देण्यासाठी जे चाललंय त्याच्यासाठी महाराष्ट्रातील मी राजकीय नेत्यांना नाही परंतु रामोशाला तळागाळातील रामोशी समाजाला, माझ्या बहिणींना, माझ्या बंधूंना, सगळ्यांना या लढ्यामध्ये आव्हान करतो की जर उमाजी नाईकांच्या स्मारकावर जर या हल्ला होत असेल तर आपल्याला या रामोशी समाजाला महाराष्ट्रात डोळं झाकून झोपल्याला, मगाशी साहेबांनी सांगितलं आपण डोळे झाकून झोपलो आहोत, डोळं झाकून नाही. उमाजी नाईकांनी एवढं मोठं, भैरजी नाईकांनी राजांच्या शिवाजी महाराजांच्या काळात एवढं मोठं नाव केलंय, इंग्रजांच्या काळामध्ये उमाजी नाईकांनी एवढं नाव केलंय आणि आता ह्या काळात जर तुम्ही आम्ही जर गप बसलो तर आपल्याला गावातलं एकही माणूस कोणी विचारणार नाही. तर ह्याच्यात सगळ्यांनी सामील व्हावं असं मी या निमित्ताने एक विनंती करतो. आणि जे काही बाकीच्या संघटना आहेत किंवा जे काही संघटना सोडून काही लोक आहेत, संजय लोणंदचं लखन असेल किंवा ते संजय विमुक्त भटक्या जाती जमातीचे असतील आणि काही संघटना असतील, परत गस्ते साहेब, तर मी काल परवाच गस्ते साहेबांची माझी चर्चा झाली. गस्ते साहेब पण पूर्ण, आणि गस्ते साहेबांचं जाळं या महाराष्ट्रामध्ये बरेच जुनं आहे आणि जुनीच लोक त्यांच्याकडे बऱ्यापैकी ज्ञानी लोक आहेत. त्यांना समवेत घेऊन हा लढा येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या आत्ताचं जे नागपूरला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी जाऊन मांडू, त्यांना सांगू आपल्या मागणं ह्यो आमदार बोलेल का किंवा आमदार बोलेल का, ह्या अधिवेशनात मांडेल का, आपण जातानाच मुख्यमंत्र्याला अडवू आणि त्याला देऊ आणि विषय संपवू. आपल्या मागं कोण आमदार खासदार मंत्री पाहिजे असं काही नाही आहे. आपण मुख्यमंत्र्यालाच अडवू, अटक झाली तरी चालेल आणि त्याला आपलं ही गारण मांडू आणि आपला विषय आपल्या पदरात पाडून घेऊ, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि रामोशाने आता तरी जागे व्हा, कारण ही रामोशासनी फसवणुकीची वेळ आलेली आहे. रामोशी संघटना नेता किंवा 2 गट 4 गट 10 गट करत बसण्यापेक्षा सगळ्यांनी उमाजी नाईकांच्यासाठी एकत्र एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.